नरखेड़ में सांगता सभा को समाप्त करने के बाद पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख जब काटोल के 3 खेड़ा बिजनौर मार्ग से लौट रहे थे, तब काटोल जलालखेड़ा रोड पर बेलफाटे के पास कुछ लोगों ने उनकी गाड़ी पर भारी पत्थर फेंके। इस हमले में अनिल देशमुख गंभीर रूप से घायल हो गए हैं और उन्हें तत्काल काटोल के एक अस्पताल में भर्ती कराया गया। इस घटना के बाद राजनीतिक प्रतिक्रियाएं भी सामने आ रही है। भाजपा नेता परिणय फूके ने इस हमले को लेकर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि यह हमला अनिल देशमुख ने स्वयं ही करवाया है। उनके इस बयान से राजनीति में और विवाद उत्पन्न हो सकता है। नमस्कार। आज संध्याकाळी काटोल इथे झालेली जी अनिल देशमुखांच्या संदर्भातली जी घटना आहे याबद्दल मला माहिती मिळाली आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती मी पोलीस विभागाच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि या संदर्भातले अनेक फोटोज आणि व्हिडिओज माझ्यापर्यंत आलेले आहेत। मी या माध्यमातून काटोलच्या जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करतोय। या माध्यमातूनही नाही तर मागील माझ्या अनेक सभांच्या ज्या काटोल विधानसभेमध्ये माझ्या अनेक सभा झाल्या त्या सगळ्या सभेमध्ये मी काटोलच्या जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करत होतो की या प्रकारचं एक खोटं नाटक किंवा फेक दगडफेकी जिला आपण म्हणणार ते करण्याचा प्रयत्न होणार होता याचं भाकीत मी माझ्या अनेक भाषणांमध्ये केलं होतं आणि आज या प्रकारचा एक फेक दगडफेकी करण्यात आलेली आहे। माझ्याकडे या संदर्भातले अनेक फोटो आहेत आणि या फोटोमध्ये आपल्याला जर लक्षात येणार की हा जवळपास 10 किलोचा गोटा त्यांच्या काचावर पडलेला दिसतोय, पण तो कुणीतरी एक 10 किलोचा गोटा इतक्या 10 फुटावर नाही कोणी फेकून मारू शकत नाही। दगडफेकी करताना कोणत्या प्रकारचे गोटे वापरले जातात हे सामान्य काटोलच्या शेतकऱ्यांना माहित आहे आणि एका एवढा मोठा गोटा त्यांच्या बोनेटवर पडलेला आहे, पण बोनेटवर कुठेही साधा एक स्क्रॅच किंवा साधा एक दाग सुद्धा लागलेला नाहीये। काच पूर्ण न फुटता फक्त काचाला भेगा पडलेला आहे, मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहे। पण अनिल देशमुख हे ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलेले आहे आणि त्या सीटच्या खाली एक दगड ठेवलेला दिसतोय आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत संशयास्पद आहे। या संदर्भातला तपास पोलीस विभाग करणारच आहे, पण मी येणाऱ्या 2 दिवसानंतर निवडणूक आहे आणि म्हणून मी या माध्यमातून काटोलच्या जनतेला सतर्क करण्याकरता हा व्हिडिओ आज काढलेला आहे। हे अनिल बाबूंचं नाटक आहे। मागच्या 25 वर्षापासून हे आपल्या काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करतात आहे। मागच्या 25 वर्षापासून आपल्या आशीर्वादाच्या भरोशावर 25 वर्षापासून आमदार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, कोणताही विकास काम केला नाही। आज त्यांनी आपल्या मुलाला रिंगणात उतरवलं आणि त्यांना लक्षात आलं की त्यांचा मुलगा सलीम ही निवडणूक जिंकू शकत नाही आणि म्हणून या प्रकारचा फेक एन्काउंटर फेक आपल्या याच्यावर जे गोटा दगडफेकीचा प्रयत्न त्यांनी केला आणि या माध्यमातून एक सहानुभूती या मतदारसंघातील लोकांच्या घेण्याचा हे प्रयत्न करतात आहे। 5 वर्षाआधी साकोली विधानसभा लढत असताना नाना पटोलेंनी याच प्रकारचं एक फेक हल्ला आपल्या पुतण्यावर करून घेतला होता आणि त्यामध्ये ते जनतेच्या समोर त्यांनी रडून मतं मागितले होते आणि त्यामध्ये ते जिंकून आले। पण मागच्या 5 वर्ष साकोली विधानसभेची जनता रडलेली आहे। आपण तिथे जाऊन विचारू शकता आणि पुढचे 5 वर्ष जर चुकीने आज जर कोणी सहानुभूतीपूर्वक या सगळ्या फेक दगडफेकीला जर कोणी बळी पडलं तर पुढची 5 वर्ष जनता काटोलची जनता रडत राहणार आणि तुमची पुढची पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही। धन्यवाद। पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है और घटना के सभी पहलुओं की छानबीन की जा रही है। नमस्कार, मी नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोदार। काटोल या शहरामधील श्री अनिल देशमुख यांच्या संबंधी जो हल्ला झालेला विषय आहे या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्यपणे घेतले असून खालील प्रमाणे पावले उचलली आहेत। 4 अज्ञात इसमांविरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास डीवायएसपी काटोल यांच्याकडे आहेत। घटनास्थळावर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र आणि नागपूर जिल्हाधिकारी यांनी भेट पण दिलेली आहे। रिजनल फोरेन्सिक टीम नागपूर ही घटनास्थळावर तांत्रिक पुरावा गोळा करण्यासाठी आलेली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 2000 पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात असून 300 सीएपीएफ तैनात आहेत। यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित आहेत। जनतेला माझा विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। कोणत्याही व्यक्ती जर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अत्यंत कायदेशीर आणि कठोर कारवाई होईल, याची दक्षता घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।
मी जिल्हाधिकारी नागपूर डॉक्टर विपिन आज सुमारास 8:15च्या वेळास प्रचार संपल्यावर 72 घंट्याचा प्रचार संपल्यानंतर आपले काटोलचे आमदार अनिलजी देशमुख हे नरखेडवरून परत येताना बेला या फाट्यावर त्यांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांनी पथराव केल्याची माहिती प्राथमिकरित्या माहिती पोलीस प्रशासनाकडून भेटलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना डोक्यावर थोडासा मार लागल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. त्यांना तात्काळ तिथून RH काटोलला आणून त्यांचे प्राथमिक उपचार करून त्यांना टर्शरी केअर सेंटरला नागपूरला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार देत आहे आणि या विषयामध्ये गांभीर्यामध्ये जाऊन डिटेलमध्ये जाऊन पोलीस प्रशासन स्वतः SP साहेब IG साहेब सुद्धा येत आहे. आम्ही सगळे इथे काटोलला आहे. त्याच्यामध्ये गांभीर्यपूर्वक आणि सिरियसली इन्व्हेस्टिगेशन करण्यात येईल आणि या सगळ्यांचं तथ्य समोर आणण्यात येईल. थँक्यू. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.